तर आज आम्ही आलेलो आहे फिरायला म्हणलं तर कुठं तर भंडारा डोंगरावर आलेलो आहे आज. कारण बऱ्याच दिवसापासून ही म्हणत होती चला फिरायला जाऊ. आता आम्हाला पुण्यापासून जवळ म्हणलं तर आहे भंडारा डोंगर. चल बघू आता इथं येण्याचं एक कारण पण आहे. खाली जायचंय, खाली इकडे बघा, इकडं असं खाली जाणार आहे त्याचं तर जाऊया इकडे बघा. पण आता इकडं जाण्याचं तर कारण जायचंय, सगळ्यात मेन महत्वाचं कारण जाऊ शकाल का आपण? मी उतरून जाऊ शकाल का? मध्ये मध्ये बोलणं गरजेचंच आहे ना. हा मग बोलू दे ना तुम्ही. मी काय तर सांगतोय माणसांना बोलायचं आहे माझं तर का लगेच तुम्ही मध्ये मध्ये थोडासा सपोर्ट बोलायचं केला तर काय बिघडतंय का? अजिबात नाही. ह्याच्यावरूनच असं लक्षात येत आहे की बाया हे नवऱ्याचं कुठंच काय चालू देत नाही. त्या साधं मी बोलतोय तर मला बोलू देत नाही. याचं असं काम आहे. आता इकडे येण्याचं खरं कारण सालीमध्ये तर एकतर देवाचं दर्शन होतं, दुसरं आता वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं, थोडंसं ट्रॅकिंग चालावं लागतं. हा. मग त्याच्यासाठी मी बोलायला लागते म्हणलेलं तुम्हाला. चला. थोडंफार वजन कमी झालं तर काय झालं तर माझं झालं वजन तेवढंच. जास्त आहे म्हणतर तुम्ही धाकत राहू शकताय. हो चला. ना, वजन जास्त असल्यामुळे धाकात राहायचा असा काय विषय नाही. हा मग कसं आहे? आणि सगळ्यात मोठं कारण इकडे येण्याचं हे असे ठिकाण आहे की जिथं जास्त करून काय घेता येत नाही वस्तू, म्हणजे असं खरेदी करण्यासाठी की काय करू शकत नाही. कारण नाहीच काय तर काय खरेदी करत, तेवढंच 4 पैसे वाचवण्याचा पण प्रयत्न आहे. इथं वाचवा घरी गेल्यावर मनी. तर चला आता आम्ही मी उड्या मारू का आधी? आता उड्या मारण्याचा प्रयत्न करू नको. का हवा मी बरं, मी खाली उतरते. उतरतो आधी. तुम्ही उतरता का आधी? उतरलो मी खाली. मी या. मी- आता पहिलवान उडी मारत आहे आमचा. अशी करायची नाही. तसंच म्हणावं लागतं. पहिलवानानं उडी मारलेली आहे. तर चला आता अशी नाही पडायची म्हणले ना. मग आता हेत ना कुठून जायचं हो? इकडं जाऊ की इकडं चल. आता आम्हाला त्या भंडारा डोंगरापाशी एक कुठं तर खाली मंदिर पण आहे वाटतं. बघू आम्ही आता तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो, भेटतंय का नाही. पण हा, लय चढा पण चढायचं, उतरायचं पण आहे. छान असं आधी कोरीव चढायचं काम. मग उतरायचं. पण इथला नजारा पण एकदम मस्त आहे, घनदाट. आता काही हिरवळ नाही एवढी म्हणा राहिलेली, पण पावसाळ्यात आल्यावर इथं एकदम गार असं निसर्गरम्य वातावरण वगैरे आहे एकंदरीत. इथून मी पडली तर गावायची नाही. गावणार ना एवढं, आता मोकळं पाटांगण आहे, गावात तसे नसते. हा पण हिथं गावणार नाही. वर गेल्यावर वर जाईल डायरेक्ट. हा आता वर जीव माझ्या शरीरात गावणार नाही. हा असं म्हण ना, वरचा विषय आहे की तू गावचेल नाही गावचेल, हं. तो विषय वेगळा आहे. जीव माझ्या शरीरात गावणार नाही म्हणून म्हणते. गावल त्याला काय तवा. त्या तिकडं पुढं आहे ना कुत्र पण आहे. तुमचा मित्र आहे नाही, तुमची नातेवाईक सारी. नातेवाईक बरं असं ते ठीक आहे. सासरवाडी कल्ला कोणतरी असेल ना. असं नाही म्हणायचं. मग आता नातेवाईक म्हणलं सासरवाडीत, पाहुणे रावळे म्हणलं कोण असते ती नातेवाईक. असं बोलायचं नाही. तसंच बोलावं लागतं. नाही, तुमच्या घरची म्हणायचं. बरं तुझ्या घरची चल जाऊ दे. तुमच्या घरची. बरं असं दे, माझ्या तर माझ्या घरची. हं. आणि बरेच दिवस झालं सुट्टी वगैरे काय बघा आम्ही इथून तिकडे इथून इथून कामामुळं. चला. इथून कुठं जायचं? इथून खाली चला ना. अरे तिथं हा तो तिथं मंदिर आहे. इकडून चला. कुठं तिथं म्हणजे आत टाकी आहे. चला ना, मी दाखवते तुम्हाला. हा मग चल ना इथून इकडं. चला, इथून चाल की. मग इथून वर न गेलं काय खालनं गेलं काय, दोन्ही कोणते एकच आहे ना. चला, तुमच्या स्वतः खरं खरं करणार तुम्ही, मला माहित आहे. हं. टाकाल का? पण दिसल का हात पोचतोय का खांद्यावर? आहे ते एकटा हात म्हणतो खांद्यावर टाकायला. दाखापर्यंत पुसते असं तेवढे वाढायला लागली माझे. आहे ते का आपल्याला 4 आहे ते उपसून टाकल्यावर कळलं काय टाकल केल्यावर तुझा कोणाचा? तुझा. तुम्ही राहचाल का? मी तर राहणार. मी कुठं चाललोय तेव्हा? मी ठेवाल का तुम्हाला? तुम्ही माझं टकेल केल्यावर. हो, ज्यादा नोटंकी करणे का नाही? आपण घोळ असा झालाय, मला वाटतं आपण अगं हित आहे व रस्ता चुकलो इथं नाही. हित ऐकायचं नाव नाही बिचारा, कधीच ऐकत नाही. अगं पण आपण रस्ता चुकलोय. कशाचा रस्ता चुकलोय आणि काय चुकलंय? इकडं नाहीच की. इकडं कुठं आहे तेव्हा? इकडं नाही. ते काय ते नाही, ते डोंगराच्या पलीकडल्या बाजूला आहे. आपण ते हे मध्ये काळ दिसतंय ते काय? कुठलं? ती ती मोटर आहे काहीतरी टाकलेली. रस्ता चुकलो आपण. चल माघारी. या बघू तर येऊ लगेच हार मानता. हार मानायचा नाही विषय.
हार कुठं काय मानायचं. माणसाने सिगरेट किती ओढले ते आपण पण आणाय पाहिजे होते. काय कुरकुरे अय्या का पैसे घाल मला. किती आहे नशीब चांगला आहे 3 रुपये गावले. नाही हो हा तीन तीनच आहे ते. अजून हुडकू थांबा. नाही ना आता गावत नसतात ते कोणाचं थांबा. पडलं असतं. 3 रुपये गावलं का एक ते खुश होते का. चल जाऊ दे. डोक्षे मित्र गावलं काय तर 3 रुपये तर 3 रुपये. अहो थांबा की मला पैसे घालू की. मग आता गावलं म्हणून किती वेळा गावतात एकदाच गावत असते 17 वेळा थोडीच काय गावतात. कुणाचं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा फॉलो करा सबस्क्राईबर करा आणि घेऊन जावा. 3 रुपये 3 रुपयासाठी एवढी काम लावते का माणसांना. तुम्हाला जर पाहिजे असेल इथं कोण बसलंय जागा दाखवा. कुठे कोण बसलं. इथं इथं बसलंय कोण कोण बसलं होतं त्यांचे 3 रुपये पडल्यात. हा आणि ते तुला सापडले ते. तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. नाही ही रोड नाही ग ही रोड चुकलाय आपला. बघूया ना आपण चुकीच्याच रोड न आलेलो आहे. त्याच्या ह्या नजरेचा रोडचं नाही पार. बघा हे आयफोनचा लय डेंजर कार्यक्रम हवा. ते वर गेले ते. चला मी काय म्हणलं होतं तुम्हाला खाली चला म्हणलं होतं ना तुम्ही इकडे कशाला आणलं मला. इकडे चल म्हणलं होतं ना. खाली तिथनं रस्ताच नाही चल घसरत. आपण नाही पली- घसरत, हो, बरं, हे काय करू पलीकडल्या बाजून जाऊया. कधी तर ऐकत जा ना तुम्ही. ए, चल पलीकडल्या बाजून जाऊया ते तिकडं आहे मंदिर इकडं नाही. चुकीच्या ठिकाणी आलोय आपण. मग तुम्ही आणलंच कशाला होतं इथं. आता काय मला माहित आहे तेव्हा मी पहिल्यांदाच आलो इकडं. फक्त मी ऐकून हात की बाबा इकडं हाय म्हणून. मग चल जाऊ आता मी नाही येत मी इथंच बसणार. तर 3 रुपयासाठी बसते का इथं आता. 3 रुपयासाठी नाही तुम्ही नेणार आहे का नाही. नेतो पण पलीकडून रोड आहे इकडून कुठं नेऊ तुला मी मग कसं आधीच नेणार? कशाला आणलं तुम्ही. पण मलाच माहित नाही ना मी पहिल्यांदा आलो इकडे. मला म्हणले की बाबा तिथं आहे कुठं तरी मग आतमध्ये साईडला गुफेमध्ये आहे काहीतरी महादेवाचं काहीतरी कोणाचं आहे काय माहित नाही एवढं मला पण हाय म्हणले. चल आता नेक्स्ट व्हिडिओ महादेवाचं आहे. हा मग चल. मी नाही येत मी बसणार आहे आता इथं. तुम्ही या ना. मला कळलं की बसण्याचं खरं कारण काय आहे. दमली लगे एवढ्यात चालल्यावर. दमले नाही मी. मग काय झालंय दमलीस तर. नाही दमले दमली म्हणून तर हे झालंय. नाही दमले इकडे बघ मग. दमले नाही. चल लवकर. मी इथंच बसणार आहे. इथं बसणार आहे. मग कशाला तुम्ही तसं काय नाही इकडून आणलं माघार घेऊन चालला. आहे इकडून घेऊन चाललं माघारी घेऊन चाललं. जा बाबा तुम्ही. आणि पहिला आहे आमचा व्हिडिओ आज फर्स्ट टाइमच आलो व्हिडिओ मध्ये. हा येत असता की काय खोटं बोलताय. बघा बरं युट्यूबला किती आहे इथं. नाही आज मधनं कधीतरी जास्त करून नाही. भरपूर आहे तर. कारण ती मला ऍक्टिंग वगैरे जमत नाही फक्त माझा आवाज आवाजाचं व्हिडिओ असतात आपलं. मग स्वतः एवढा हे आहे युट्यूबला आहे ना म्हणा लागला का नाही. कारण हे एवढं आपल्याला ह्याच्यामध्ये वेळ नाही व्हिडिओ काढण्यामध्ये. कधीतरी वेळ भेटतो जसा वेळ बसतो तसा एका वेळेस वेळ भेटेल तसं आम्ही 8-8 10 व्हिडिओ काढू मोकळो एकदा. आपण लय बिझी अंबानी वाणी. 8-8 दिवस. सरपण बघा कसलाय. हा सरपंच वाळत आहे. घ्यायचं का आपल्याला. अरे गॅस आहे ना आपल्याला. आहे की पण किती भारी आहे ते कणा तुटते कुणा तर होईल की ते जाळायला म्हणजे. कोणाला तर जाळाय नको चल आपले. आहे ते कुठाना तुझ्या म्हणजे मागं. कोणाला- घरात काम करायचं म्हणलं नको आणि इकडे सरपंच जाळा आहे की दुसऱ्याची मदत करायला लागली. अवघडच खेळायचं असं झालं. द्या थोडस कोणाला मदत केलेली चांगली असते. मदत चांगली असते का. मग काय. हा जर आमचा व्हिडिओ आवडत असतील नसतील हे तरी पण गाणं काय कधी हरकत like नाही. करा. नसतील तरी पण काय हरकत नाही म्हणा. नाही हे करा हे नका देऊ लाईक द्या लाईक त्या बटना लाईक. तर आता इथून पुढे आमचं नवीन वर्षामध्ये असंच व्हिडिओ दिसणार जास्त करून युट्यूबला. तर नक्कीच काय करायचं आहे तुम्हाला खाली इकडे बघून चाला. मी इकडच्या साईडला चालते तुम्ही इकडे